नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय हा पाकिस्तानने मैत्री आणि सद्भावना तत्वांचे उल्लंघन केल्याचा नैसर्गिक परिणाम असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने संसदीय समितीला दिली आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेला सीमेपलीकडून होणारा दहशतवाद कराराच्या तरतुदींनुसार अंमलबजावणी करण्यापासून भारताला रोखत असल्याची माहिती देखील मंत्रालयाने दिली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नीती आयोगाची बैठक झाली. केंद्र व राज्य यांनी हातात हात घालून टीम इंडिया म्हणून काम केले तर विकसित भारताचे ध्येय अशक्य नाही, असं मत मोदींनी मांडलंय. मात्र भाजपेतर मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या विचारांवर विरोधी सूर व्यक्त केलाय. विकसित भारत घडवायचा असेल तर राज्यांना आर्थिक निधीचा वाटा मिळायला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धी वाढवावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. कोल्हापुरातील काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची कोंडी फोडतील, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मुंबईत बैठक झाली. पालकमंत्री आबिटकर आणि आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. प्रवेशाची कोंडी लवकरच फुटेल, असेही कदम म्हणाले. नगरपंचायतीमधील सत्तांतरास कारण ठरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील 11 बंडखोर नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी भारत मातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरणात कोल्हापुरात काँग्रेसतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली. राजश्री शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून या यात्रेची सुरुवात खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात्रेच्या सुरुवातीला भला मोठा तिरंगा ध्वज, माजी सैनिक, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या, काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अशी शिस्तबद्धरित्या ही तिरंगी यात्रा झाली. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांची अनुकूलता मिळवण्यासाठी आलेल्या संवाददूत पथकाला तीव्र विरोधामुळे चर्चेविनाच परतावे लागण्याची घटना मिरज येथे घडली आहे. महसूल, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि मोनार्क प्रकल्पाचे प्रतिनिधी याचे पथक आज चर्चेसाठी आले होते. 1952 पासून प्रलंबित असलेल्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील पश्चिमेस अरबी समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्यास सिंचनाचा फायदा होण्यासाठी 30 वळण योजनांच्या सुमारे 90 टीएमसी पाण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री आर.सी. पाटील यांच्याकडे शिष्टमंडळासह केली आहे. मंत्री पाटील यांच्या सहकार्याने हे आश्वासन दिले. सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसाचा जोर कायम आहे. जवळपास सर्व तालुक्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात एका शेतीतील जनावरांचा गोठा अंगावर कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. येत्या 24 तासात कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार, पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.